नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत सोयाबीन भुर्जी। तर ही सोयाबीन भुर्जी बनवायला खूप सोपी आहे, झटपट तयार होते आणि गरमागरम चपाती सोबत गरमागरम ही भुर्जी खूप छान लागते। नक्की बनवून बघा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, इथे मी मोठी वाटी भरून सोयाबीन घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला किराणा दुकानामध्ये सोयाबीन भेटते। आता ही सोयाबीन आपल्याला गरम पाण्यामध्ये घालायची। तर गॅसवरती मी कढईमध्ये अगोदरच पाणी ठेवलं होतं मोठे 2 ग्लास भरून। याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेऊया, कारण की सोयाबीनला अंगची चव नसते। तर सोयाबीनमध्ये आपण अशा पद्धतीने पाण्यात मीठ घातलं की पाण्यामध्ये आपण सोयाबीन सोडून घ्यायची आणि म्हणजे आतपर्यंत हे मीठ जातं आणि सोयाबीन खूप छान अशी चवदार लागते। गरम पाण्यामध्ये आता मिक्स करून घेऊया। सोयाबीन बुडेल इथपर्यंत आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचे। तर मोठे 2 ग्लास पाणी मी गरम करून घेतलेलं आहे। आता फक्त 1 ते 1.5 मिनिटासाठी गॅस सुरू ठेवू आणि गॅस बंद करून याच्यावरती 10 मिनिटासाठी झाकण ठेवून देऊ। एकत्र करून घेऊया। आता गॅस इथे मी बंद केलेला आहे। गरम पाण्यामध्ये अशा पद्धतीने सोयाबीन घातली की डबल फुलते ती आणि मऊसूत होते। आता गॅस बंद केला, याच्यावरती 10 मिनिटासाठी झाकण ठेवले। तर बघा, इथे मी 10 मिनिटासाठी सोयाबीनवरती झाकण ठेवलं होतं। आता ही सोयाबीन आपण पाण्यामधून काढून घेऊया। मऊसूत झालेली आहे आणि फुलली सुद्धा आहे आणि अशा पद्धतीने गरम पाण्यामध्ये ठेवायची। आणि तुम्हाला जर अशा पद्धतीने गरम पाण्यात ठेवायची नसेल तर तुम्ही 1-2-3 मिनिटासाठी गॅस सुरू सुद्धा ठेवू शकता। गरम पाण्यामधून सोयाबीन काढून घेऊया। तर चाळणीवरती आता ही सोयाबीन काढून घेऊया। याच्यामधलं संपूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचे। तर थंड होण्यासाठी चाळणीवरती अशा पद्धतीने काढून घ्यायची, म्हणजे त्याच्यामध्ये जे पाणी आहे ते निघतं आणि पटकन सोयाबीन थंड होते। तर संपूर्ण सोयाबीन इथे मी आता चाळणीवरती काढून घेते। तर एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होती। अंड्याच्या भुर्जीपेक्षा 10 पटीने ही भुर्जी छान लागते। तुम्ही नक्की बनवून बघा आणि मुलांना देखील आवडेल। डब्याला सुद्धा तुम्ही अशा पद्धतीची भुर्जी देऊ शकता। तर आता संपूर्ण सोयाबीन इथे मी पाण्यामधून काढून घेतली। आता थंड होते तोपर्यंत त्याच कढईमध्ये आपण 1 चमचा भरून तेल घालून घेतले। तेल गरम झालं की आता याच्यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे। तर इथे मी मध्यम साईजचे 2 कांदे बारीक चिरून घेतले आणि त्याच मध्यम साईजचे 2 टमाटे चिरून घेतलेत। कोथिंबीर चिरून घेतली 1 मूठ भरून। तर आता आपण कांदा तेलामध्ये घालून घेऊया। तर कांदा मध्यम गॅसवरती हलकासा रंग बदलेपर्यंत परतवून घ्यायचा आहे। तर सोयाबीन सुद्धा आपली थंड होते। चाळणीवरती आपण काढून ठेवलेली आहे, पटकन थंड होईल। त्याच्यामधली संपूर्ण वाफ निघून गेली की त्याच्यामध्ये संपूर्ण आपल्याला पाणी काढून घ्यायचे, म्हणजे कोरडी होईल। आता कांदा तेलामध्ये एकत्र करून घेऊया आणि गॅस मध्यम करून ठेवू, म्हणजे कांदा करपणार नाही। कांदा परतून होतोय तोपर्यंत आता सोयाबीन देखील आपली थंड झालेली आहे। थंड झाल्यानंतर आपल्याला याच्यामधलं संपूर्ण पाणी पिळून चांगलं हाताने काढून घ्यायचे, म्हणजे एकदम व्यवस्थित अशी कोरडी होते। आणि आपल्याला ही मिक्सरमध्ये 1 ते 2 वेळेस फिरवून घ्यायची, बारीक अगदी बारीक अशी करायची नाही। तर बघा, आता थंड झाली। अशा पद्धतीने याच्यामधलं संपूर्ण पाणी काढून घ्यायचे, म्हणजे मस्त कोरडी मोकळी सुटसुटीत ही भुर्जी तयार होते, अजिबात चिकट होत नाही। तर आता मी याच्यामधलं संपूर्ण पाणी अशाच पद्धतीने काढून घेते आणि मिक्सरमध्ये घालायची, थोडी थोडी घालायची मिक्सरमध्ये आणि मिक्सर फक्त 1 ते 2 वेळेस फिरवायचा, जास्त वेळ फिरवायची सुद्धा काहीच गरज नाही। खूप बारीक करू नका, थोडंसं जाडसरच राहू द्या, म्हणजे भुर्जी खायला खूप छान लागते। आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आणि तुम्हाला नंतर दाखवते। तर कांदा सुद्धा आपला हलकासा इथे गुलाबी रंगावरती परतून झालेला आहे। तर बघू शकता, एकत्र करून घेऊया। थोडासा कलर बदलला की आपण याच्यामध्ये लगेच टोमॅटो घालून घेऊया, जास्त लालसर करायचा नाही। तर आता याच्यामध्ये मी लगेच चिरून घेतलेले टोमॅटो घालून घेते। मध्यम साईजचे 2 टोमॅटोच्या फोडी करून घेतलेल्या आहेत, त्या घालून घेतल्यात। एकत्र करून घेऊया कांद्यासोबत। कांदा टोमॅटो छानपैकी एकत्र करून झाला की आता आपण याच्यामध्ये मीठ घालून घेऊया, म्हणजे कांदा आपला पटकन मऊसूत होतो। तर चवीप्रमाणे आता याच्यामध्ये मी मीठ घालून घेतलंय। मीठ घालून घेतलं की पुन्हा एकत्र करून घेऊया। तर बघा, मीठ घालून घेतल्यानंतर कांदा टोमॅटो मी पुन्हा एकदा एकत्र करून घेतलेला आहे। आता आपण 1-2-3 मिनिटासाठी हे छानपैकी तेलावरती परतवून घेऊया। तर बघा, टोमॅटो चांगला इथे मऊसूत झालेला आहे। एकत्र करून घेऊ आणि आता याच्यामध्ये आपल्याला सुके मसाले घालून घ्यायचे। आता याच्यामध्ये घालून घेऊया पाव चमचा हळद पावडर, 1.5 चमचा इथे मी लाल तिखट घालून घेतले। 1 चमचा याच्यामध्ये मी कांदा लसूण मसाला घालून घेतलाय। तुम्ही मालवणी मसाला,
गरम मसाला तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही मसाला याच्यामध्ये घालू शकता। आता एक चमचा याच्यामध्ये मी धना पावडर घालून घेतली। आता सुके मसाले कांदे टोमॅटो सोबत एकत्र करून घेऊया। तर टोमॅटो छानपैकी आपला इथे मऊसूद झालाय। एकत्र करून झालं की आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊ। कोथिंबीर घातली की पुन्हा एकत्र करून घ्यायचे आणि आता आपण जी सोयाबीन मिक्सरला फिरवून घेतली ती याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची। तर बघा अशा पद्धतीने जाडसर मी मिक्सरला हे फिरवून घेतलेलं आहे। अजिबात बारीक करायचं नाही, मग खायला छान लागत नाही। जाडसर ठेवायचं, फक्त मिक्सर 1 ते 2 वेळेस फिरवायचं आणि लगेच बंद करायचं एकसारखं मस्त। तर जाडसर असं राहतंय, अशा पद्धतीने ठेवायचे। थोडंसं जाडसर म्हणजे खायला खूप छान लागतं आणि मोकळी सुटसुटीत ही भुर्जी तयार होते। आता मसाल्यांमध्ये छानपैकी आपल्याला एकत्र करून घ्यायचंय। गॅस इथे मी कमी केलाय, कमी गॅस ठेवायचा म्हणजे मसाले करपणार नाहीत। एकत्र करून घेऊया आणि आता 1-3-4 मिनिटांसाठी आपल्याला या मसाल्यांमध्ये तेलावरती छानपैकी परतवून घ्यायची। तर अशा पद्धतीची भुर्जी माझ्या मुलाला कृष्णाला आणि मला दोघांना घरामध्ये खूप आवडते आणि त्याला नेहमी सोयाबीनचे कुठले पण पदार्थ जर केले, कुठली भाजी असो किंवा फक्त जरी फ्राय जरी करून दिली तरी पण त्याला खूप आवडते। तर हेल्दी सुद्धा असते ते आपल्या शरीरासाठी आणि आपण अशा पद्धतीची भुर्जी करू शकतो। सोयाबीनची रश्यातली भाजी सुद्धा करू शकतो, ग्रेव्हीतली भाजी, मसाल्यातली भाजी, सोयाबीन चिली करू शकतो, सोयाबीनचा पराठा करू शकतो। खूप सारे पदार्थ आपण या सोयाबीन पासून करू शकतो आणि ते खायला सुद्धा खूप हेल्दी आहे। तर मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने सोयाबीन अशी पोटामध्ये जाईल तर तुम्ही भुर्जी करून द्या, पराठा करून द्या, सोयाबीन चिली करून द्या त्यांच्या आवडीप्रमाणे। तर मस्त रंग आलेला आहे। मसाल्यामध्ये आपण छानपैकी सोयाबीन एकत्र करून घेतली आणि अगदी मोकळी सुटसुटीत झालेली आहे। तुम्ही बघू शकता अजिबात चिकट झालेली नाही। संपूर्ण याच्यामधलं थंड झालं की पाणी चांगलं काढून घ्यायचं हाताने आणि नंतर मिक्सरमध्ये 1-2 वेळेस फक्त मिक्सर चालू बंद करायचा, अगदी बारीक करायची नाही। तर तुम्ही बघू शकता किती मस्त असा रंग आलेला आहे। याच्यावरती पुन्हा आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतली आणि सोयाबीन 1-4 मिनिटांसाठी आपण पुन्हा कमी गॅसवरती परतवून घेतलेली आहे। तर मस्त आपली भुर्जी इथे तयार झालेली आहे। या पद्धतीने भुर्जी नक्की बनवून बघा, खायला खूप छान लागते। मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा तुम्ही अशा पद्धतीची भुर्जी देऊ शकता। तर बघा आपली इथे सोयाबीनची भुर्जी झटपट एकदम सोप्या पद्धतीने तयार झालेली आहे। मस्त कलर आलेला आहे आणि चटपटीत देखील झालेली आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही देखील भुर्जी नक्की बनवून बघा। आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगायला वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद। चला तर मग भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत।